इथेंटिक वेअर, ट्रॅडिशनल वेअर आणि वेस्टर्न वेअरचं अप्रतिम कलेक्शन जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर आता बदलापूरमध्ये सज्ज झालं आहे नारायणी हे शोरूम. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. लेडीज वेअरचं अप्रतिम कलेक्शन घ्यायचं असेल ते सुद्धा वेस्टर्न वेअर मध्ये कॉट सेट असतील किंवा ए टू झेड ऑल इन वन शॉप नारायणी आता आपल्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप धमाकेदार ऑफर सुद्धा आहेत आणि वेस्टर्न वेअरचं सुंदर कलेक्शन तुम्हाला कुठेच बघायला मिळत नव्हतं, परंतु ते आता आहे आपल्या नारायणीमध्ये. तुम्ही सुद्धा नक्कीच या. आता सध्या उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. बदलापूरच्या नगराध्यक्ष ऋषिताताई घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई रामले, त्याचबरोबर नगरसेवक किरणजी भोईसर यांच्या शुभ हस्ते आता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही शोरूम आहे ते प्राजक्ता ठाकरे आणि पल्लवी पवार या दोन्ही स्त्री शक्तींनी मिळून जे आहे हे सुरुवात केलेली आहे. आणि कुठेतरी नवीन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा या देखील यांच्या शुभ हस्ते आता उद्घाटन जे आहे ते होणार आहे. म्हणजे स्त्री शक्ती जी आहे ती आपल्याला सक्षमीकरण या ठिकाणी बघायला मिळतंय. तर नारायणी या शोरूमचा उद्घाटन सोहळा आता पार पडतो आहे. स्पेशल म्हणजे अँटी अर्निश ज्वेलरी जी आहे ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडम त्याचबरोबर नगरसेवक किरणजी भोईसर यांच्या शुभ हस्ते सध्या उद्घाटन सोहळा पार पडतोय. बोला गणपती बाप्पा. तर नारायणी या शोरूम मध्ये तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिजिट करायचं आहे. इथेंटिक वेअर असतील, ट्रॅडिशनल वेअर असतील, कॉट सेट, 3 पीस सूट, वेस्टर्न वेअर, फॉर्मल कॅज्युअल शर्ट, 1 पीस, तर अँटी टार्निश ज्वेलरी. म्हणजे जर तुम्हाला ज्वेलरीचं काही साईड इफेक्ट्स असतील तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही ज्वेलरी घातल्यावरती तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. स्टेनलेस स्टील अशी ही ज्वेलरी आहे जी प्रथमच आपल्याला बदलापूरमध्ये आता बघायला मिळणार आहे. कॉटसेटचं अप्रतिम कलेक्शन आहे. आता सध्या आपण बघतोय नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडम जे आहेत ते सत्यनारायणची पूजा केलेली आहे, तर त्या पूजेचे दर्शन जे आहे ते घेत आहेत. नगरसेवक किरणजी भोईर सर हे देखील या ठिकाणी आपल्याला आज. तर आता हे बेस्ट जे आहे तुमच्यासाठी ठरणार आहे. आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जे आहे ते आता घेणार आहोत. या साईड या मॅडम या. पल्लवी मॅडम आणि प्राजक्ता मॅडम यांची एक नवीन सुरुवात जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. नगराध्यक्ष मॅडम आपल्यासोबत त्यांची संवाद झाले. काय बोलाल बदलापूरकरांसाठी पुन्हा एक छान शोरूम जे आहे या ठिकाणी, तर काय बोलाल आपल्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल. आज नारायणी कॉट्यून या दुकानाचं आज ओपनिंग झालं असं मी जाहीर करते. खूप छान कलेक्शन आहे आणि आपलं बदलापूर आहे हे खूप वाढतं बदलापूर आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे आणि इथे जे राहायला आलेले वर्ग आहे त्यांचं असं एक ट्रेंड त्यांना हवा असतो. कपड्यामध्ये असो, ज्वेलरीमध्ये असो, प्रत्येक गोष्टीमध्ये एक ट्रेंड हवा असतो आणि नारायणी शोरूम मध्ये त्या प्रकारचा ट्रेंड आहे. म्हणजे लोकांची जी मुंबईची जी कन्सेप्ट होती, मुंबईला मिळणाऱ्या कपड्यांची किंवा ज्वेलरीची जी कन्सेप्ट होती ती आता आमच्या छोट्याशा बदलापूर या शहरामध्ये पूर्ण होणार आहे. मी दोघींना पण खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी आज इथे या शोरूमचं इनॉग्रेशनसाठी मला खास करून बोलवलं. मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम काय सांगाल, कसं वाटतं आहे आज? आज आम्ही नारायणी कॉट्यून ह्या बुटीकचं ओपनिंगसाठी आम्ही आलोय. सर्वोदय नगरमध्ये आपले सुमन मेडिकलच्या जवळच हे शोरूम आहे आणि खूप छान असं कलेक्शन आहे. कॉट सेट्स तर अप्रतिम आहेत, वेस्टर्न कलेक्शन्स पण खूप छान आहेत. जीन्सवरचे वेअर करायचे जे टॉप्स आणि स्पेशली महिलांना जे आपण म्हणतो ना लॉंग टॉप्स असतात ते प्रेफर करतात घालायला, तर खूप छान कलेक्शन आहे. आणि इव्हन इंडियन वेअरचं पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की नक्की एकदा इथे व्हिजिट करा, कारण जसे आपल्याला ट्रेंडिंग क्लोथ्स आपल्याला मुंबई साईडला भेटतात सेम तसे किंबहुना त्याच्यापेक्षाही फॅशनेबल कलेक्शन इकडे आहे. आणि मी प्राजक्ताताई आणि पल्लवीताईंना ऑल द बेस्ट देईन आणि खूप सुंदर कलेक्शन. त्याच्यामुळे सर्वच बदलापूरच्या नागरिकांना आवाहन करेन की नक्की या शोरूमला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. नगरसेवक किरण भोईर सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगाल, आपल्याच प्रभागामध्ये जे आहे या सुंदर असा शोरूमचा उद्घाटन सोहळा पार पडतो. एक नवीन दिशा जी आहे बदलापूरला मिळते आहे, नवीन ब्रँड येतात चांगले, कशा शुभेच्छा देतात? नारायणी कॉट्यूचं आज या ठिकाणी माननीय नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षा आमच्या उपस्थितीमध्ये आज याचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर मी शुभेच्छा
देताना आनंद असा वाटतो की एक मराठी वर्ग आहे आणि आज तो व्यवसायामध्ये उतरतोय, तर नक्की त्याला पाठबळ मिळालं पाहिजे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या. ही भेट यासाठीच की हा जो वेस्टर्न कल्चर आहे, त्या ठिकाणी आपण जे कपडे आहेत, खूप चांगले चांगले या ठिकाणी कलेक्शन आहेत. खरं तर पल्लवीताई आणि प्राजक्ताताई आणि हर्षल आणि अभिजित फार वर्षापासून माझे यांच्याशी चांगले संबंध, अतिशय मेहनती आहेत ह्या दोघी. मला वाटतं या आधी नोकरी करत होत्या, नोकरी सोडून ते आज व्यवसायामध्ये आले. खरोखरच ह्या दोघांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की नोकरी सोडून एका व्यवसायामध्ये ते उतरलेले आहेत. त्यामुळे मराठी माणूस हा कुठेही व्यवसायामध्ये मागे नाहीये, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि नक्कीच कुठेतरी तरुण वर्ग या ठिकाणी पुढे येतोय आणि एक आणखीन इतरांना देखील रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून देते. मी खरोखर या दोघी माझ्या बहिणींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो त्यांचा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. तर आपलं पल्लवी मॅडम आपल्यासोबत असणार आहे, प्राजक्ता मॅडम आपल्यासोबत, त्यांच्या संवाद. सर्वप्रथम दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. एक छान सुरुवात जी आहे तुमच्या माध्यमातून होते आहे. कसं वाटतंय आज, काय बोलाल? मला खूप आनंद होतोय बघताना का खूप मोठी मोठी लोक आलेली आहेत या उद्घाटनाला. त्याच्यामुळे अगदी मन भरून आलेलं आहे. धन्यवाद. कसं वाटतं मॅडम, काय मला तर खूप म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालंय. मला शोरूम, मला खूप जणांनी सजेशन दिलेलं की तुझा फॅशन सेन्स चांगला आहे तर तू हे टाक, म्हणून कपड्यांचं शोरूम टाक तू. म्हणजे आणि इव्हन आम्ही दोघींनी, आम्ही स्कूल पासून फ्रेंड आहोत, कॉलेजमध्ये पण आम्ही जॉब पण एकदाच सर्च केलेला आहे. मी जॉबसाठी फिरायचो एकत्र, आणि आता बिझनेस करता पण तेच फिलिंग येत होतं की आम्ही जसं स्ट्रगल तेव्हा केलेलं हे आता बिझनेसचं पण स्ट्रगल आता तसंच करतोय. आम्ही 10 ते 12 वर्ष जॉब केला, त्याच्यानंतर असं ते सॅटिस्फॅक्शन तिथे मिळत नव्हतं. पण आता हे असं भरून म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं याच्यामध्ये. स्वतःचं काहीतरी करतोय त्याच्यामुळे खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं. स्ट्रगल खूप केलं पण आता त्याचं मेहनतीचं फळ आता खूप सुंदर मिळालंय. कसे कलेक्शन असणार आहेत, कुठून कलेक्शन आलेले आहेत आणि ऑफर कशी? कलेक्शन आपल्याकडे सगळीकडचं आहे, म्हणजे दिल्ली म्हणा, सुरत म्हणा, मुंबई, सगळीकडून कलेक्शन ठेवलेलं आहे. सिलेक्टेड पीस, डिझायनर, तुम्हाला असं लोकल नाही मिळणार. तुम्ही बघायला गेलं तर नाही. आम्ही असं जे आम्हाला आवडतं त्या प्रेफरन्सने आम्ही ठेवलेलं आहे की लोकांना पण ते आवडेल. खूप सुंदर म्हणजे असं सिलेक्टिव्ह पीसेस आहेत. आणि ऑफर आजच्या दिवशी अशी आहे की तुम्हाला जर 2,000ची शॉपिंग केली तर त्याच्यावर 10% डिस्काउंट मिळेल तुम्हाला. मॅडम, काय सांगाल? आपण नेहमीच बघतोय की बदलापूरमध्ये सक्षमीकरणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी आपण सर्वजण जे आहे ते झटत असतात. आणि आता या ठिकाणी या ज्या दोन तरुणी आहेत आणि त्यांनी त्यांचं स्ट्रगल देखील आपल्याला सांगितलं. कशा शुभेच्छा द्याल तुम्ही? मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांचं प्रवास मी ऐकला. तसं बघितलं तर प्राजक्ताताई आणि पल्लवीताईची माझी आजच ओळख झालीये. जास्त आमचा परिचय एवढा नव्हता, कारण की आम्ही पहिले, मी नगरसेविका होती, प्रभागापुरते मर्यादित असल्या कारणाने आमचा तेवढा परिचय नाही. पण किरण दादाकडून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि खरंच म्हणजे अभिमान वाटतो. कारण काय, असं पहिले अशी म्हण होती की मराठी माणूस कधी व्यवसाय करूच शकत नाही, पण आज त्यांनी हा शब्द खोडून टाकलेला आहे. आणि त्यांनी खरंच म्हणजे त्यांनी लोकांना हे पण दाखवून दिलं आहे की दोस्ती कशी असावी. की त्यांनी त्यांचा जो प्रवास जो त्यांनी सुरू केलाय, म्हणजे शिक्षणापासून, नोकरीपासून, व्यवसायापासून, सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एकत्र आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, 2 महिला एकत्र चांगल्या प्रकारे राहू शकतात, हा उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. आणि मनापासून खरंच मी बदलापूरकरांना आव्हान करेन की आपण सुशिक्षित आहात, पण तरुण बेरोजगार बनून राहण्यापेक्षा काहीतरी असं वेगळी कन्सेप्टचा विचार करा. आणि जर त्या कन्सेप्टनुसार तुम्ही जर व्यवसायात जर वळाले तर खरंच खूप छान. तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी आम्ही पाठबळ निर्माण करून देऊ. आणि आमचा सपोर्ट तर प्रत्येक गोष्टीला, म्हणजे पुरुषांनाच नाही तर महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा आम्ही नेहमीच सपोर्ट करत आलेलो आहे. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःची समाजापुढे एखादी नवीन ओळख निर्माण करत असेल तर आमचं नेहमीच त्यांना पाठबळ असणार आहे. आपण आता लोकेशन बघूया आणि तोपर्यंत आपण जर बघत असाल तर मॅडमचा सत्कार जो आहे तो सध्या आता केला जातो आहे. एक मैत्री कशी असते तर त्याचं एक छान उदाहरण आपण बघितलं. आणि त्याचबरोबर व्यवसाय करणं एवढं सोपं नसतं, परंतु आता व्यवसाय जो आहे तो करताना आपल्याला या 2 तरुणी बघायला मिळत आहेत इथे. आणि स्त्री शक्ती कुठेतरी व्यवसाय सुद्धा करू शकते आणि आपली एक छान ओळख निर्माण करू शकते. याचं एक सुंदर उदाहरण जे आहे ते प्राजक्ता मॅडम आणि पल्लवी मॅडम यांच्या माध्यमातून बघायला मिळते. बदलापूर पश्चिम सर्वोदय नगर याच परिसरामध्ये असलेलं हे नव्याने ओपन झालेलं नारायणी
शोरूम आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच या. तिथे तुम्हाला डिझायनर कलेक्शन बघायला मिळतील. आता सध्या आपण बघतोय की सत्कार जो आहे तो सध्या होताना आपल्याला इथे बघायला मिळतोय. आपण आता लोकेशन बघूया. सगळ्यात पहिले बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आहे आपलं नारायणी शोरूम आणि एक्झॅक्टली हा जो रस्ता आहे आपला हा येतो तो म्हणजे सुमन मेडिकल पासून. सुमन मेडिकलच्या एक्झॅक्टली फ्रंटला जो सर्वोदय नगरला रस्ता जातो त्या साईडला तुम्हाला यायचं आहे आणि तिथेच तुम्हाला मिळणार आहे नारायणी. मग लवकर या, व्हिजिट करा. छान छान कलेक्शन आहे ते देखील तुम्ही खरेदी जी आहे ती करू शकता. आता सत्कार जो आहे इथे होताना आपल्याला बघायला मिळतोय. नगराध्यक्ष मॅडमचा सत्कार जो आहे तो प्राजक्ता मॅडम आणि पल्लवी मॅडम यांच्या माध्यमातून केला जातोय. खूप छान छान ऑफर आहेत. आपण ऑफरही बघूया आणि तुम्हाला काही कलेक्शन बघायचेच असतील तर आपण बघू शकतो की पल्लवी मॅडम आणि प्राजक्ता मॅडमनी जे काही कॉस्ट्युम वेअर केले आहेत, आज आउटफिट्स वेअर केलेले आहेत ते इथलेच आहे. आता उपनगराध्यक्ष मॅडमचा सत्कार जो आहे तो सध्या केला जातोय. नगरसेवक किरण भोईर सर यांचा देखील सत्कार जो आहे तो सध्या आता या ठिकाणी होतोय आणि एक वेगळीच ऊर्जा जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. कारण कुठेतरी स्त्री शक्तीला जे आहे हे एक एवढ्या वर्षांची मेहनत जी आहे ती आज कुठेतरी या ठिकाणी रंगाला आलेली आपल्याला बघायला मिळते. आपण काही कलेक्शन जे आहे तिथले बघणार आहोत. आता सध्या आपण बघतोय या टाईपचे सुंदर कलेक्शन म्हणजे कॉर्ड सेट घ्यायचा असेल किंवा वेस्टर्न वेअर घ्यायचं असेल तुम्हाला तर खूप सुंदर कलेक्शन आहेत. त्याचबरोबर एक काही कलेक्शन जे मला खूपच आवडले ते मी तुम्हाला दाखवते. बघा या टाईप मध्ये म्हणजे आता उन्हाळा येणार आहे, समर सीझन आहे. कॉटन मध्ये तुम्ही वेअर करू शकतात आणि वरतून जॉकेट टाईप मध्ये आहेत. अजून खूप सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत ना ते आपल्याला बघायला मिळतात. हे बघा या टाईप मध्ये डिझायनर वर्क जे आहेत. त्यानंतर जर तुम्हाला सुंदर कलेक्शन घ्यायचे असतील तर तेही तुम्ही खरेदी करू शकतात. वेस्टर्न वेअर आहे. सक्षमीकरण जे आहे ते या ठिकाणी बद्दल कलेक्शन तर या साईडला आपण काही कलेक्शन जे आहेत ना ते आता आपण बघूया. हे बघा या टाईपचे काही कलेक्शन आहेत. हे बघा हे सुंदर काही कलेक्शन आहेत. डिझायनर पीस आहेत. तर ते तुम्हाला नॉर्मली मोस्टली कुठे बघायला मिळत नाही, पण जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं कॉर्ड सेट पासून ते सर्व काही कलेक्शन हे बघा डिझायनर कलेक्शन आहेत आणि सर्व काही कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतील. आपण काही या टाईपचे सुद्धा कलेक्शन हे सुंदर काही कलेक्शन्स जे आहेत ते आपण बघतो. हे बघा या टाईपचे छान कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर टॉपचे अप्रतिम कलेक्शन आहेत हे सुद्धा आपण बघत आहोत. हे बघा म्हणजे नवीन नवीन जर तुम्हाला काही डिझायनर कलेक्शनची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही येऊ शकता आणि खरेदी करू शकता. अजून काही सुंदर पार्टी वेअरचे कलेक्शन घ्यायचे असतील तर हे पार्टी वेअरचे कलेक्शन आहेत. खूप कलेक्शन आहेत. खूप सुंदर सुंदर अप्रतिम कलेक्शन. हे बघा आता हे इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंगला असलेले टॉपचे कलेक्शन आहेत. कॉलेज गर्ल वगैरे असाल तर तुम्ही नक्कीच या आणि खरेदी करू शकतात. अजून काही ट्राउझर वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर ट्राउझरचे कलेक्शन सुद्धा इथे अप्रतिम आहेत. म्हणजे अजून एवढे कलेक्शन आहे की आपण किती कलेक्शन तुम्हाला दाखवणार. तर तुम्ही या एकदा. जर तुम्हाला गोव्याला वगैरे फिरायला जायचं असेल कुठे तर तेही तुम्ही खरेदी करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आपण बघतोय की आपल्या उपनगराध्यक्ष मॅडम प्रियंकाताई यांनी खरेदी केलेली आहे. तर आपण त्यांना विचारूया नक्कीच काय खरेदी केली. मॅडम काय काय खरेदी केली? मी एक इंडियन आउटफिट घेतलंय, पंजाबी सूट आणि एक कॉर्ड सेट घेतलाय. खूप छान कलेक्शन आहे कॉर्ड सेटचं, मला अतिशय आवडलंय. तर तुम्ही पण या सर्वांनी आणि खरेदी करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.